सरका मागे, ताई मागे सरका. विकासाचे स्वप्न दाखवणाऱ्या सरकारचं करायचं काय? साखर टाका साखर. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाय. जय भवानी, जय शिवाजी. अरे या दळबद्री सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाय. अरे या गरिबांचा छळ करणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाय. अरे या हुकुमशाही सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. साहब तुम आगे. शिवाजी महाराज की जय. भारतीय संविधानाचा जय. भारतीय संविधानाचा जय. आणि या दळबद्री सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाय. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. जय भवानी, जय. उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे या दळबद्री सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाय. काय सांगाल तुम्ही या ठिकाणी महानगरपालिकेसमोर महागाई संदर्भात एक आंदोलन केले. आंदोलन काय आंदोलन आहे? आपण पाहिलं असेल तर गेल्या 7-8 दिवसामध्ये साखरेचा भाव अतिशय उच्चांक गाठलेला आहे. या ठिकाणी ऊसापासून साखर बनते आणि आता इथेनॉल बनवण्यासाठी त्या ऊसाचा वापर त्या ठिकाणी केला जातोय. म्हणून इकडे साखर बनवण्यासाठी ऊसाचा तुटवडा इकडे झालेला आहे आणि त्यामुळेच साखरेच्या उत्पादनामध्ये घट झाल्याने या ठिकाणी साखरेचे भाव खूप उच्चांकी या ठिकाणी गाठलेली आहे. खरं तर इथेनॉलच्या माध्यमातून आपण जर पाहिलं असेल तर जे पेट्रोल बनवलं जातं त्याच्याने वाहने देखील खराब होत आहे आणि इकडे आपण पाहिलं असेल तर साखरेचे दर देखील या ठिकाणी खूप वाढलेले आहे. गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणी जे साखरेचे दर 40-42 रुपये होते ते आज या ठिकाणी 80 ते 85 रुपयापर्यंत गेलेले आहे. या अशा वेळी सर्वसामान्य जनतेच्या खिशाला जी झड पोचते किंवा सर्वसामान्य जनता जे दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू आहे त्याचे दर अशा पद्धतीने जर वाढत गेले तर सर्वसामान्य जनता या ठिकाणी रस्त्यावर उतरून सरकारला जबाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्या निषेधार्थच आम्ही या ठिकाणी आज हे अनोखं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी सर्व माता बंधू भगिनी आमचे सर्व पदाधिकारी सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ठिकाणी आज आम्ही या सरकारचा निषेध म्हणून आणि साखरेचे भाव कमी झाले पाहिजे पूर्ववत झाले पाहिजे म्हणून या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं. सत्ताधारी पक्ष हे सामान्य नागरिकांची गडचिपी करते असा आरोप आहे का? निश्चितच या ठिकाणी एकीकडे विकासाचे स्वप्न दाखवायचे, हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे असं दाखवायचं आणि या ठिकाणी जनतेची मात्र लूट करायची. कशा वेगवेगळ्या पद्धतीने जनतेची लूट या ठिकाणी चालू आहे आपण बघत आहोत. दर दिवशी आपण पाहिलं तर माध्यमातून बातम्या झळकत आहेत की कशा पद्धतीने जनतेची लूट या ठिकाणी होते. सपशेल या ठिकाणी हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी अपयशी ठरलेलं आहे आणि फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी या ठिकाणी सरकार मोठ्या मोठ्या घोषणा करत आहे परंतु अंमलबजावणी मात्र कुठेच होताना या ठिकाणी दिसत नाही. मध्यंतरी काय झालं की सरकारने आता सुटं तेल देखील देणं बंद केलेलं आहे. यामध्ये जे एकदम दारिद्र्य रेषेखाली असलेले जे कुटुंब आहे ते काही पाऊस घ्यायला किंवा 1 किलो घ्यायला परवडत त्यांना ते 10 रुपये 20 रुपये किलो पद्धतीने घेतात पण त्यांना ती आता सध्या खूप त्रास होतोय, त्यांना खूप हाल होत आहे. खरं तर यामध्ये देखील मोठा भ्रष्टाचार चालू आहे. आज जसं साखरेचे आपण जर पाहिले तर मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांनी या सरकारमधल्याच लोकांनी त्यांच्याच बगल बच्चांनी मोठे मोठे गोडाऊन या ठिकाणी भरून ठेवलेले आहे आणि कशा पद्धतीने आपण जर पाहिलं असेल तर सर्वसामान्य जो मजूर आहे जी दैनंदिन काम करणारा जो रोजंदारीवर काम करणारा हातमजूर आहे याला दर दिवशी या दैनंदिन जीवन जगण्यासाठी ज्या वस्तू लागतात त्याच्या कशा पद्धतीने या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून या ठिकाणी बंदी करण्यात येत आहे. आपण सांगितल्याप्रमाणे जे पाऊचची बंदी असेल किंवा खुल्या तेलाची बंदी असेल ही देखील लवकरच चालू झाली पाहिजे. त्यासाठी देखील आमचा या ठिकाणी पाठपुरावा चालू आहे आणि त्या ठिकाणी देखील आम्ही मागच्या काळात एक आंदोलन केलं होतं. खरं तर हे सर्वच्या सर्व हे शासनाचं आणि या सरकारच्या लोकांचं अपयश आहे.
तर या ठिकाणी तुम्ही एक अनोखं आंदोलन करता आहात, काय नेमकी तुमची मागणी आहे? जय महाराष्ट्र. आम्ही हे आंदोलन आज साखरे विरोधात केलेलं आहे. सरकारने साखर अचानक एवढी महाग केलेली आहे. आज दिवस पहिले साखर 42 रुपये किलो होती, अचानक आज साखर 85 ते 90 रुपये किलो साखर झालेली आहे. गोरगरीब जनता काय करणार? आम्ही गृहिणी आहोत. रोज सकाळी उठल्यानंतर आमचे माणसं कामाला जातात, मुलं शाळेत जातात, चहा नाश्ता सगळं लागतं, तर सकाळी चहाची सुरुवात होते. तर एवढी महागाई दाटलेली आहे या सरकारची, तर आम्ही साखर कुठून आणायची? एवढी स्वस्त साखर होती, आता एवढी महाग झालेली आहे, तर गृहिणी काय करणार आहेत? तुम्ही काय आंदोलन केलेलं आहे? आम्ही आज या अनोखे आंदोलन केलेलं आहे की आम्ही चहा ठेवली पण साखरच नव्हती. या ठिकाणी सत्ताधारी अपयशी ठरताय का महागाई कमी करण्यासंदर्भात? हो, अपयशी ठरताय. गणपती सरकार आहे, आता हे साखर कुठे गेली आमची? एवढी महाग करून टाकली तर आता हे साखर जर भावनी कमी झाला किंवा इतर वस्तूंचं भावनी कमी झालं तर काय करणार पुढचं? आम्ही तीव्र आंदोलन करू. अजून सगळ्या महिला, आज एवढ्या महिला आहे, आम्ही याच्यापेक्षा जास्त महिला येऊ. आम्ही सरकारच्या मंत्र्यांच्या गाड्या अडवू. आम्ही बिलकुल त्यांना फिरू देणार नाही तिथं. तुमचं नाव आणि पद? माझं नाव, मी महानगर अध्यक्ष महिला आघाडी उबाटा, मनीषा पाटील.